आणि तो आम्हाला सांगत होता की बहुतेक 35A रद्द होणार. 35A रद्द का होणार, तर 35A वॉज अ मिअरली प्रेसिडेन्शियल ऑर्डर. पुढे 35A आलं तर काश्मीरचा जो मुख्यमंत्री होता तो पंतप्रधान म्हणवायचा असं त्याला. पण मला असं वाटतं की हा जो 5 ऑगस्ट दिवस आहे हे साजरा करू नये. माझ्यासमोर उपस्थित अनेक दिग्गज, म्हणजे चुकून कोणाचं तरी नाव राहील माझ्या हातनं म्हणून केवळ मी नावं घेत नाही, पण मला कल्पना आहे की डोंबिवलीच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अत्यंत उत्तुंग अशी कामगिरी ज्यांची आहे असे अनेक जणं माझ्या समोर आज उपस्थित आहेत. सुरुवातीलाच मी यांचे मनापासून आभार मानतो. आजचा विषय 2 अंगांनी आहे, म्हणजे काश्मीर काल आज उद्या असंही याचं एक शीर्षक आहे. आणि निमित्त जे आहे ते उद्या 5 ऑगस्ट 2022 रोजी 3 वर्ष पूर्ण होणार आहेत. 35A आणि 370. 370 निष्प्रभ झालं, 35A रद्द झालं, त्याला 3 वर्ष होतील. मला खरं तर असं वाटतं की म्हणजे आम्हीही हम चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून जम्मू काश्मीरमध्ये काम करतो आणि मग त्यानिमित्ताने वेगवेगळे दिवस साजरे करणं असं आम्ही करत असतो, ज्याच्यामध्ये कारगिल विजय दिवस मगाशी सांगितलं तसं विकासजी मनहास आले होते, त्यांनी वेगवेगळ्या शाळातून खूप छान कार्यक्रम केले. इथे एक अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. असे वेगवेगळे विलय दिवस आहे. 27 ऑक्टोबर 26 ऑक्टोबर हा काश्मीरचा भारतामधला विलिनीकरणाचा दिवस, तो आपण साजरा करत असतो. पण मला असं वाटतं की हा जो 5 ऑगस्ट दिवस आहे हे साजरा करू नये, थांबला पाहिजे हा विषय. म्हणजे तो विषय खरं तर संपला आहे, म्हणजे तो इतिहास जमा झाला आहे. आता जर का चुकून असं झालंच की बाबा अन्य कोणी आलं तरीही त्याला तो पुनरुज्जीवित करणं हे अशक्य आहे, अशा स्थितीला हा विषय जाऊन पोचलेला आहे की कोणीही आता ते परत आणणं शक्य नाही आहे. सुप्रीम कोर्टापुढे काही याचिका अजून पेंडिंग आहेत आणि त्याची सुनावणी होईल. आपण कायदेशीरदृष्ट्या सर्व काही तयारी केलेली आहे आणि त्यामुळे कायदेशीर तपासणीवरतीसुद्धा तो विषय नक्की उतरेल याची खात्री आहे. पण हा विषय खऱ्या अर्थाने इतिहास जमा झालेला आहे, संपलेला आहे, असंच आपली धारणा यापुढे असायला पाहिजे असं मला वाटतं. पण तरीही आपल्याला लोकांशी बोलताना वेगवेगळे मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांच्या तर्फे आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला त्या विषयाची पूर्णतः माहिती पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण आज या विषयाकडे बघूया. थोडीशी जम्मू काश्मीरची पार्श्वभूमी, कारण मी असं गृहीत धरतो की 3 वर्षापूर्वी आम्ही या कामाला सुरुवात केली. मनोजजी जवळजवळ 4-5 वर्ष तिकडे आहेत. पहिल्या वर्षभरानंतर आम्ही तिकडे जायला सुरुवात केली. तेव्हा माझं जे जम्मू काश्मीरबद्दलचं अज्ञान होतं ते कदाचित लोकांच्या मनामध्ये असण्याची शक्यता आहे. लोक माझ्या एवढे अज्ञानी नाहीत, पण तरीही असा एखादा असेलच. तर त्याच्याकरता म्हणून थोडीशी पार्श्वभूमी सांगून मग आपण आपला जो मुख्य विषय 35A आणि 370 आहे त्याच्याकडे येऊया. सगळ्यांना कल्पना आहे की जम्मू काश्मीर हे आपलं नॉर्थ वेस्ट मधलं आपलं सीमावर्ती राज्य आहे आणि प्रामुख्याने 3 भागामध्ये ते विभागलं गेलेलं आहे. म्हणजे 3 भाग एका अर्थाने असे आहेत की त्याचा काही भाग हा चीननी व्याप्त केलेला आहे, अक्साई चीन असं आपण ज्याला म्हणतो तो भाग. काही भाग हा पाकिस्ताननी व्याप्त केलेला आहे, गिलगिट बाल्टिस्तान, आणि या बाजूला मुझफ्फराबाद, मीरपूर अशी जी शहरं आहेत हा भाग पाकिस्तान व्याप्त आहे. आणि उरलेला जो भाग आहे तो भारताच्या ताब्यामध्ये आहे. या इकडे समोर मुद्दाम नकाशा पण लावलेला आहे. थोडी सुधारणा त्याच्यामध्ये करण्याची गरज आहे. पण उजव्या बाजूला जो पिवळा आहे त्याच्या वरचा भाग साधारण तो जो वरती कोंबडा गेलेला आहे तो भाग हा अक्साई चीनचा भाग आहे जो चीनच्या ताब्यामध्ये आहे. आणि ह्या बाजूचा जो कोंबडा आहे तो गिलगिट बाल्टिस्तान
हा भाग आहे जो पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे. आणि जी चिंचोळी पट्टी या इकडे हिरवी पट्टी दिसते पूंछ राजौरी याला लागून, त्या ठिकाणी मुझफ्फराबाद, मीरपूर ही पाकव्याप्त काश्मीरमधली शहरं आहेत. जम्मूचा भाग असा आपल्याला म्हणता येईल, पण तो आत्ता पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे. काही लोक त्याचा आझाद काश्मीर म्हणून उल्लेख करतात, आपण त्याला पाक ऑक्युपाईड काश्मीर असं म्हणतो. आणि हा भाग साधारणतः 55% आहे. जम्मू काश्मीरच्या 55% भाग हा आपल्या ताब्यामध्ये नाही आणि 45% भाग हा भारताच्या ताब्यामध्ये आहे. जो 45% भाग भारताच्या ताब्यामध्ये आहे त्याच्यापैकी परत 3 भाग आहेत. एक जम्मूचा भाग आहे, दुसरा काश्मीर खोऱ्याचा भाग आहे आणि तिसरा लडाखचा भाग आहे. लडाखचा भाग हा भौगोलिकदृष्ट्या खूप प्रचंड आहे. म्हणजे जवळजवळ असं म्हणता येईल की 60 ते 70% जम्मू काश्मीरचा भौगोलिक भाग हा लडाखनी व्यापलेला आहे. पण लडाखची लोकसंख्या फक्त 3 लाख आहे. म्हणजे साधारणतः 1,40,00,000 एवढी जी जम्मू काश्मीरची लोकसंख्या आहे त्याच्यापैकी फक्त 3 लाख लोकसंख्या ही लडाखमध्ये आहे. 2च जिल्हे किंवा 2 शहरं त्या तिकडे आहेत असं म्हणता येईल. एक कारगिल आणि दुसरा लेह. आणि ह्या 2 जिल्ह्यांपुरता तो मर्यादित आहे, अत्यंत मर्यादित लोकसंख्या आहे. मुख्यतः बुद्धिस्ट लोकसंख्या आहे. आणि आत्ता 370 आणि 35 हे हटवण्याचा कोणाला झाला नाही एवढा आनंद या भागामध्ये झाला. म्हणजे आत्ताही मी जेव्हा गेलो होतो तेव्हा कारगिलच्या स्टँडवरती मला एक लडाखी माणूस भेटला जो तिथे येणारे वॉटर लिलीचे गड्डे हे हॉलंडला निर्यात करत होता. माझ्यासमोर त्याचं पॅकिंग चालू होतं आणि मोदी भक्त होता असं म्हणायला हरकत नाही की मोदी साहेबांनी आम्हाला या सगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या. युनियन टेरिटरी म्हणून आम्हाला जाहीर केलं, आम्हाला आता सगळी फायनान्शियल एड या ठिकाणी मिळते आहे आणि या सगळ्या संधी आता आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत. तर अत्यंत आनंद सर्वात या सगळ्या गोष्टीचा कुठे झाला असेल तर लडाखमध्ये झाला आहे, जरी एक मर्यादित लोकसंख्या त्या भागाची असली तरी. जम्मू आणि काश्मीर खोरं याच्यामध्ये साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की 60% ही लोकसंख्या काश्मीर खोऱ्यामध्ये आहे आणि साधारणतः 40%, 38-40% एवढी लोकसंख्या ही जम्मू भागामध्ये असेल, जम्मू रिजन. 10 जिल्हे साधारणतः ह्या दक्षिणेच्या भागाकडचे हे जम्मू रिजनमध्ये येतात, ज्याच्यामध्ये जम्मू आहे, राजौरी पूंछ आहे, खाली कठुआ आहे. हे सर्व जे जिल्हे आहेत हे जम्मू भागातले आहेत, प्रामुख्याने हिंदू बहुल आहेत. परंतु जम्मू भागामध्ये सुद्धा असे जिल्हे आहेत की जे मुस्लिम बहुल आहेत, जसे राजौरी आहे, पूंछ आहे, या बाजूला रामबन, किश्तवाड़, हे सर्व जिल्हे, दोडा, हे सर्व मुस्लिम बहुल जिल्हे आहेत. तर त्यामुळे जम्मू भागामध्ये आपल्याला असं छातीटोकपणे म्हणता येणार नाही की तो भाग म्हणून जरी हिंदू बहुल असला तरी त्याच्यातले अनेक जिल्हे, अनेक पॉकेट्स हे मुस्लिम बहुल आहेत. जे तुमच्यापैकी विकास बन्हाजींच्या कार्यक्रमाला होते त्यांना कल्पना असेल की ते विकासजींचा जो भाग आहे भद्रवा हा तसा हिंदू बहुल आहे, पण त्याच्यामध्ये पाडर एरियासारखे पॉकेट्स आहेत की जिथे 100% मुस्लिम आहेत. आणि जेव्हा दहशतवाद त्याच्या टिपेला होता तेव्हा त्यांच्या भागात पण प्रचंड दहशतवाद माजलेला होता असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये वारंवार उल्लेख केला. तर असा हा जम्मू भाग आहे. आणि काश्मीर खोऱ्याचा भाग आहे, जिथे जवळजवळ 95% मुस्लिम लोकसंख्या आहे आणि अजूनही काही काश्मीर पंडित त्या ठिकाणी आहेत. शीख जनसंख्या त्या ठिकाणी आहे. उरलेले 5% हे या लोकसंख्येचे आहेत. अशा प्रकारे ही साधारणतः विभागणी जम्मू काश्मीर या राज्याची आहे. थोडा इतिहास सांगायचा झाला तर असं म्हणता येईल की 14व्या शतकामध्ये साधारणतः मुस्लिमांचा प्रवेश हा व्हॅलीमध्ये झाला. त्याच्या आधीही आक्रमणं होत असतील, कारण जम्मू काश्मीरचं जे लोकेशन आहे या मॅपमध्ये आपल्याला थोडंसं दिसतं आहे. वरती अफगाणिस्तान आहे, चीन आहे, रशिया आहे. चीनमधून जो सिल्क रूट
पुढे अफगाणिस्तान आणि युरोपमध्ये जो जातो तो जम्मू काश्मीरच्या जरा वरून जातो आणि जो भारतामध्ये येणारा खाली राजपूत राजस्थान असेल, गुजरात आहे, महाराष्ट्रापर्यंत जो रूट येतो तो जम्मू काश्मीरमधूनच येतो आणि त्यामुळे सिल्क रूटवरचं त्याचं एक स्थान आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे आक्रमणं ही जम्मू काश्मीरला खूप इतिहास काळापासून होतच आहेत. पण ही आक्रमणं तेव्हा लुटारू स्वरूपाची होती की यायचं लूट करायचं आणि जायचं. 14व्या शतकामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की मुसलमानी राजवट ही जम्मू काश्मीरमध्ये स्थिरावली आणि 14व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंत जवळजवळ 500 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचे मुस्लिम राजे, मग त्याच्यामध्ये मुघल असतील, तुर्कस्तानचे असतील, अफगाणी असतील, शेवटचा जो सुलतान होता तो अफगाणी होता, ज्याचा पराभव महाराजा रणजित सिंगांनी केला आणि साधारणतः 1820 साली शिखांची सत्ता ही जम्मू काश्मीर या राज्यावरती आली आणि त्या शिखांच्या जी सत्ता त्या ठिकाणी आली, दुर्दैवाने त्याच्यानंतरच्या 20-25 वर्षातच ब्रिटिशांकडून त्यांना पराभव पत्करायला लागला आणि त्यांचा जो तिथला सेनानी होता गुलाब सिंग, त्यांनी इंग्रजांशी साटोलोटं करून त्यांना जी रक्कम पाहिजे होती युद्धाची नुकसान भरपाई म्हणून ती देऊन जम्मू काश्मीरचं राज्य त्यांनी स्वतःकडे ठेवलं. पंजाबचं शीख राज्य हे खालसा झालं, पण गुलाबसिंगांचं राज्य मात्र जम्मू काश्मीरवरती राहिलं आणि डोगरा राजवट ही जम्मू काश्मीरमध्ये साधारणतः 1840च्या सुमारास सुरू झाली. ती स्वातंत्र्यापर्यंत म्हणजे 1947पर्यंत डोगरा राजवट ही जम्मू काश्मीरमध्ये होती. ह्या डोगरा राजवटीच्या काळामध्ये तोपर्यंत काश्मीर खोरं हे जवळजवळ मुस्लिम बहुल झालेलं होतं. त्या 500 वर्षाचा इतिहास काहीसा आपण काश्मीर फाईलमध्ये ऐकला की काही मण जानवी तोडून दल लेकमध्ये टाकणं, अनेकांना जर का ते कन्वर्ट होत असतील तर मारून टाकणं, अशा प्रकारच्या अनेक अत्याचारातून सगळे होते असं नाही, पण त्याच्यातले बरेचसे राजे अशा प्रकारचे होते आणि त्याच्यातून हे धर्मांतर होत जवळजवळ 95% अशी लोकसंख्या मुस्लिमांची ही काश्मीर खोऱ्यामध्ये 20व्या शतकापर्यंत झाली होती असं म्हणायला हरकत नाही. आणि स्वातंत्र्याच्या जरा आधी म्हणजे 1930च्या सुमारास शेख अब्दुल्लांचा एक नेता म्हणून श्रीनगरमध्ये उदय झाला आणि काश्मीर खोऱ्यातल्या मुस्लिमांचा खूप मोठा पाठिंबा हा शेख अब्दुल्लांना मिळाला. पहिल्यांदा त्यांच्या असं लक्षात आलं नाही आणि मुस्लिम कॉन्फरन्स अशा नावाने त्यांनी राजकीय पक्ष सुरू केला. पण त्यांना असं लक्षात आलं कारण शेख अब्दुल्ला हे अत्यंत हुशार होते, अत्यंत महत्त्वाकांक्षी होते आणि लोकांची नाडी त्यांना बरोबर ओळखता यायची आणि त्याच्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की फक्त मुस्लिमांचा पाठिंबा घेऊन आपण एखाद्या स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांनी नंतर मुस्लिम कॉन्फरन्सचं नाव बदलून नॅशनल कॉन्फरन्स असं केलं आणि त्यांनी हिंदू पंडितांनाही असं आवाहन करायला सुरुवात केली की तुम्हीही आमच्या पक्षामध्ये या आणि आपण सगळे मिळून काश्मीरियत आणि काश्मीर फॉर काश्मीरीज अशा प्रकारचा नारा त्यांनी द्यायला सुरुवात केली. असं म्हणायला लागेल दुर्दैवाने की काही प्रमाणात कदाचित काश्मीरी पंडितांनीही त्याला पाठिंबा दिला असेल कारण ही घोषणा ही सगळ्यांनाच आकर्षक वाटणारी आहे. म्हणजे मला नेहमी मनातमध्ये विचार असा येतो की स्वतंत्र राहावं असं कोणाला वाटत नाही. म्हणजे आपण जर का एखादा बंगल्याचा प्लॉट घेऊन 500 फुटाचा कोणी त्या बंगल्यामध्ये राहत असेल तर त्यालाही असं वाटतं की आपला स्वतंत्र बंगला असावा, आपण शक्यतो सोसायटीमध्ये जाऊ नये. हा राजा हरिसिंगांचा तर कितीतरी मोठं राज्य म्हणजे त्यावेळच्या भारतातल्या कुठच्याही संस्थानापेक्षा मोठं असं त्याचं राज्य होतं आणि शेख अब्दुल्लांचा भरपूर लोकांचा त्याला पाठिंबा होता. त्यांना असं वाटलं की बाबा हे आपण स्वतंत्र जर का राहू शकलो तर आपल्याला आपलं स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व कायम ठेवता येईल आणि या दृष्टिकोनातून काश्मीर फॉर काश्मीरीज अशा प्रकारची चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून
ह्या दोघांनी चालू केली. राजा हरिसिंगांचा त्याला काही डायरेक्ट पाठिंबा होता अशातला भाग नाही, परंतु त्यांना माहिती होतं की शेख अब्दुल्लाला लोकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्याच्या फार विरुद्ध जाऊन चालणार नाही. आणि त्यांना मी म्हटलं तसं जर का स्वतंत्र राज्य आपल्याला मिळालं तर बरंच होईल असंही कदाचित वाटत असावं. आणि त्याच्यामुळे जेव्हा 15 ऑगस्ट 1947 आला तेव्हा ते सामीलनाम्यावरती सही करायला सहजासहजी तयार नव्हते. त्यांनी तो निर्णय पुढे ढकलला आणि याच्याकरता की आपण हा निर्णय पुढे घेतोय असं त्यांना ते दाखवायचं नव्हतं, पण त्यांनी पाकिस्तान आणि भारत या दोघांशीही स्टँड स्टील ॲग्रीमेंट केलं. याचा अर्थ तुम्ही आमच्यावरती हल्ला करायचा नाही जोपर्यंत आम्ही तुमच्यावरती हल्ला करत नाही, अशा स्वरूपाचं करार हा हरिसिंगांनी पाकिस्तानबरोबर केला. भारताने तो करार केला नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला याच्यातली कलमं जरा नीट अभ्यासायला लागतील आणि त्यामुळे भारताने त्याच्यावरती सही केली नाही. पाकिस्ताननी मात्र ताबडतोब त्याच्यावरती सही केली. पण कृतीमध्ये प्रचंड फरक होता, जसा तो पाकिस्तानचा नेहमी राहिलेला आहे. जेव्हा पाकिस्ताननी जेव्हा सही केली तेव्हा त्यांच्या मनात हे होतं की अल्टिमेटली त्यांना आमच्याकडेच यायला लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आणखीन खोलामध्ये जायचं तर अनेक भारतीय नेत्यांच्याही मनामध्ये असं होतं की खरं तर काश्मीरनी पाकिस्तानमध्ये सामील व्हावं. म्हणजे जेव्हा आमचा पहिला अभ्यासवर्ग, जेव्हा मीही या विषयाचा अभ्यास करत होतो आणि जम्मू काश्मीर स्टडी सेंटरनी एक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये 2 दिवसाचा अभ्यासवर्ग आयोजित केला होता. स्वतः अरुण कुमारजी जे तेव्हा जम्मू काश्मीरचे प्रचारक होते, आता सहसरकार आहेत संघाचे, ते स्वतः आले होते आणि त्यांनी सुरुवातच ह्या वाक्याने केली की जम्मू काश्मीर की समस्या ये जम्मू काश्मीर की नहीं है, दिल्ली की है. त्याच्यातून त्यांना हे म्हणायचं होतं की बाबा दिल्लीच्या राजकीय नेत्यांची जी काही गणितं होती त्याच्यामुळे जम्मू काश्मीर या संस्थांचा घोटाळा झाला. म्हणजे जुनागड, हैदराबाद आणि जम्मू काश्मीर ही 3 संस्थानं अशी होती की ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल होते. जुनागड संस्थांनी तर त्यांचे जे नवाब होते त्यांनी पाकिस्तानच्या सामीलनाम्यावरती सही केली होती. त्यांना पाकिस्तानमध्येच जायचं होतं, पण जुनागडचे जे लोकसंख्या होती ती हिंदू बहुल होती आणि ते वल्लभभाई पटेलांकडे होतं आणि त्याच्यामुळे कुठचाही त्यांना त्याच्यामध्ये जोर जबरदस्ती करता आली नाही आणि तो नवाब शेवटी पाकिस्तानामध्ये पळून गेला, पण जुनागड हे संस्थान भारतामध्ये सामील झालं. दुर्दैवाने जवाहरलाल नेहरूंनी स्वतः जम्मू काश्मीर हे संस्थान आपल्याकडे घेतलं. त्यांचं आणि शेख अब्दुल्लांचं जे गणित असेल, आणि मी म्हटलं तसं शेख अब्दुल्ला हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अतिशय धोरणी माणूस होता. म्हणजे त्यांनी राजा हरिसिंगांबरोबर सुद्धा जुळवून घेतलं आणि त्याच्याचबरोबर नेहरूंच्याही ते अत्यंत मैत्रीपूर्ण अशा नात्यामध्ये होते. आणि त्या मैत्रीपूर्ण नात्याला स्मरून नेहरूंनी जम्मू काश्मीर आपल्याकडे येऊ नये असंच जणू काय प्रयत्न केले असं म्हणायला हरकत नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1-2 ऑगस्ट 1947ला स्वतः गांधीजी जम्मू काश्मीरमध्ये गेले, राजा हरिसिंगांना भेटले आणि त्यांनी त्यांना असं सांगितलं की प्रजेच्या मनाविरुद्ध काहीही करू नका. हे जणू काय असंच सांगितलं की तुम्ही सामील होऊ नका भारतामध्ये. आणि अशा प्रकारची जी भूमिका जम्मू काश्मीरच्या बाबतीत राहिली आणि त्याच्यामुळे राजा हरिसिंगांच्या मनात कुठेतरी असं राहिलं की आपण कदाचित स्वतंत्र राहू शकतो. याच्यामध्ये हे लक्षात घ्या की जो इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट पास झाला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, त्याच्यामध्ये कुठच्या राष्ट्रामध्ये सामील व्हायचं याचे पूर्ण अधिकार संस्थानिकांना होते. त्याच्यामध्ये कुठेही प्रजेचं मत लक्षात घ्या, प्लेबिसाईड घ्या वगैरे असं काहीही उल्लेख नव्हता. कारण ब्रिटिशांचं म्हणणं असं होतं की संस्थानिकांकडून आम्ही संस्थान ताब्यात घेतलं, त्या संस्थानिकांना आम्ही ते परत देतो आहे. त्यामुळे संस्थानिकांनी ठरवायचं आहे की आपण कुठे सामील व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या सामीलनाम्यावरती हस्ताक्षर करायचे. तर त्यामुळे तो अधिकार हा पूर्णपणे राजा हरिसिंगांचा होता. पण तरीही त्यांच्या मनात तो गोंधळ होता की आपण सामील होऊ नये, स्वतंत्र राहावं असं मनामध्ये असल्यामुळे त्यांनी त्या सह्या तेव्हा केल्या नाही. होता होता ऑक्टोबर 1947 उजाडलं. मी जसं म्हटलं तसं
स्टँडस्टील ॲग्रीमेंटवरती पाकिस्ताननी सह्या तर केल्या होत्या, पण जिनांना असं पाहिजे होतं की आपण काश्मीर लवकरात लवकर आपल्या ताब्यात घ्यावा. म्हणजे त्यांचं जे एक उतावीळ असं व्यक्तिमत्व होतं, भारताला खूप किंमत मोजायला लागली त्याच्याकरता. तर त्यांनी असं बघितलं की हे सहजपणे काय पाकिस्तानमध्ये येतील असं दिसत नाही, आणि त्यांनी जम्मू काश्मीरवरती हल्ला करायचा निर्णय घेतला. पण जेव्हा त्यांनी पाकिस्तान आर्मीला हे सांगितलं, त्यावेळेला ज्या आर्मीज होत्या त्या नुकत्याच वेगळ्या झाल्या होत्या, पण त्यांची कमांड जी होती ती लॉर्ड माउंटबॅटन, जो सर्व सैनिकांचा प्रमुख होता, त्याच्याकडे होती. जॉईंट कमांड ही लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडेच होती. आणि त्याचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत मी आज्ञा देणार नाही तोपर्यंत कुठचेही दोन्ही देशांपैकी कुठचीही आर्मी म्हणजे जे काय डिफेन्स स्टाफ आहे तो हालचाल करणार नाही. जेव्हा जिन्नांनी असं सांगितलं त्याच्या सैन्याला की हल्ला करायचा आहे, त्यावेळेला त्याच्या सैन्यामध्ये जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी सांगितलं की जोपर्यंत लॉर्ड माउंटबॅटनची आज्ञा येणार नाही तोपर्यंत आम्ही हल्ला करणार नाही, आणि याउपरही तुम्ही जर का हल्ला करणार असाल तर आम्ही आमच्या पोस्ट सोडून परत निघून जाऊ. आणि ते जिन्नांना परवडणारं नव्हतं. आणि त्यामुळे पाकिस्तानचे जे आर्मीतले लोक होते ते पण साध्या वेशामध्ये, आणि काही टोळीवाले ज्याच्यामध्ये कबाली टोळ्या होत्या, आफ्रिदी लोक होते, अशा टोळ्यांच्या वेशामध्ये त्या टोळ्यांचे काही लोक आणि पाकिस्तान आर्मीचे लोक अशा लोकांनी मिळून काश्मीरवरती हल्ला केला. आणि ऑक्टोबर 1947ला हे युद्ध सुरू झालं. त्याच्यानंतर देखील हरिसिंगांचं मन वळवायला लागलं की जोपर्यंत तुम्ही सामीलनाम्यावरती सही करणार नाही तोपर्यंत भारतीय सैन्य तुमचं मदत करू शकणार नाही. आणि असा जेव्हा अल्टिमेटम त्यांच्या पुढे आला तेव्हा फायनली राजा हरिसिंगांनी सामीलनाम्यावरती सह्या केल्या, आणि त्या सह्या केल्यानंतर भारतीय सैन्य हे 26 ऑक्टोबरला त्यांनी सह्या केल्या. 27 ऑक्टोबरला भारतीय सैन्य हे श्रीनगरमध्ये उतरलेलं आहे. ज्या वेळेला जवळजवळ श्रीनगरपर्यंत पाकिस्तानी फौजा या येऊन पोचलेल्या होत्या. म्हणजे आजही आपण पूंछ राजौरी ह्या भागामध्ये जाल तर तिकडे अनेक लोक असे भेटतील की 6-6 महिने पाकिस्तानच्या ताब्यामध्ये होती. पाकिस्तानचं सैन्य हे पूंछच्या भरपूर पुढे गेलेलं होतं, आणि त्यामुळे पूंछ जवळजवळ 6 ते 7 महिने हे पाकिस्तानच्या ताब्यामध्ये होतं. कारण हे जे युद्ध चाललं ते साधारणतः ऑक्टोबर 1947 पासून ते डिसेंबर 1948 एवढं प्रदीर्घ काळ 1.25 वर्ष असं चाललेलं हे युद्ध आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण पाकिस्तानबरोबरची सगळी युद्ध सहजपणे जिंकली. कदाचित हे 1948चं युद्ध हे त्याला अपवाद ठरावं. एकच त्याच्यातली लढाई मला असं वाटतं की मी सांगितली पाहिजे, जरी ती फारशी चांगली नाही आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये पराभव स्वीकारायला लागला, परंतु ते वास्तव आपल्या समोर पाहिजे की जो वरती गिलगिट बाल्टिस्तानचा भाग आहे, हा गिलगिट बाल्टिस्तानचा भाग पूर्वीपासून तो ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता. ब्रिटिशांनी तो राजा हरिसिंगांकडून भाडे करारावरती घेतलेला होता. कारण त्याचं अत्यंत महत्त्वाचं लोकेशन आपण बघाल की वरती चायना, तिबेट, रशिया आहे, अफगाणिस्तान आहे, आणि खाली भारत, या सगळ्यांवरती नजर ठेवण्याकरता हा भाग एकंदरीत संरक्षणात्मक दृष्टीला त्यांना खूप महत्त्वाचा वाटत होता. आणि त्यामुळे त्यांनी तो भाडेपट्ट्याने घेतला होता. आणि जेव्हा स्वातंत्र्य आलं त्यावेळेला तिकडचा जो ब्रिटिश सेनानी होता त्यांनी जाहीर करून टाकलं की आम्ही पाकिस्तानमध्ये सामील झालो आहे. त्यांनी त्याच्या चौकीवरती पाकिस्तानचा झेंडा लावून टाकला. कारण ब्रिटिशांचं धोरण हे होतं की समहाऊ त्यांना असं वाटत होतं की पाकिस्तान हा जास्त मॅनेजेबल आहे, आणि त्यामुळे हे काश्मीर हे पाकिस्तानामध्ये गेलं तर जास्त चांगलं होईल, पण काश्मीर गेलं नाही गेलं तरी आपल्याकडे हा भाग पाहिजे. आणि म्हणून गिलगिट हा भाग त्यांनी ब्रिटिश सैन्याने आधीच जाहीर करून टाकलं की आम्ही पाकिस्तानमध्ये गेलेलो आहोत. अर्थात ते संरक्षण करायची जबाबदारी भारतीय सैन्यावरती येऊन पडली. आणि मेजर थापा हे आपली तुकडी घेऊन स्कार्दू म्हणून तिथलं जे शहर आहे त्या ठिकाणी किल्ला आहे, त्या स्कार्दूमध्ये त्यांनी हल्ला केला. स्कार्दूचा किल्ला त्यांनी ताब्यामध्ये घेतला. स्कार्दूचा किल्ला जरी त्यांनी ताब्यामध्ये घेतला तरी आजूबाजूला सर्व या पाकिस्तानी फौजा होत्या त्याच्या स्वतःच्या सैन्यातला, म्हणजे राजा हरिसिंगांची जी सेना होती
त्याच्यामध्ये डोगरा सैनिक होते, तसे मुस्लिम सैनिक पण होते. आणि या जवळजवळ सगळ्या मुस्लिम सैनिकांनी ह्याचं सैन्य सोडून पाकिस्तानाच्या सैन्याला जॉईन केले. अशाही गोष्टी आहेत की जिथे त्या मुस्लिम सैनिकांनी आपल्या कमांडरची जो डोगरा होता त्याची हत्या केली आणि शस्त्रास्त्रांसकट ते पाकिस्तानी सैन्याला सामील झाले. तर या स्कार्दू किल्ल्यामध्ये मेजर थापा गेले, पण आजूबाजूला मात्र सगळ्या पाकिस्तानी फौजांनी त्याला घेरलं होतं. तेव्हा दळणवळणाची साधनं एवढी चांगली नव्हती. जे काय रसद त्या ठिकाणी पोचवायची ती साधनं वीक होती. साधारणतः हा महिना हा जानेवारीचा महिना आहे आणि आपण कल्पना करू शकतो की काय प्रकारचं टेम्परेचर हे त्यावेळेला तिकडे असेल. या सगळ्या थंडीच्या मोसमामध्ये पुरेशा रसदे अभावी हे सैन्य लढत होतं आणि जवळजवळ 6 महिने यांनी रसदीशिवाय त्या ठिकाणी लढा दिलेला आहे. म्हणजे असं सांगतात की शेवटी जेव्हा जून जुलै महिना उजळला आणि त्यांची रसदही संपत आली होती, पुरेसं ॲम्युनिशन पण त्यांच्याकडे नव्हतं आणि त्यांनी असं जे नागरिक आश्रयाला आलेले होते त्या किल्ल्यामध्ये त्यांना असं सांगितलं की आता आमच्याकडे रसद नाही आहे, तुम्ही बाहेर पडा, तुम्ही शरणागती पत्करा. आणि ते लोक मग रात्रीचा आसरा घेऊन किल्ल्याच्या बाहेर पडायला लागले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडलं आणि त्यांची जेव्हा अवस्था त्यांनी बघितली तेव्हा त्यांना लक्षात आलं की बाबा किल्ल्यामध्ये रसद नाही आहे, शिदोरी नाही आहे आणि तरीही हे सैनिक लढत आहेत. तेव्हा पाकिस्तानी तिकडचा जो अधिकारी होता त्यांनी पत्र पाठवलं की तुमच्याकडेचा सर्व साठा संपलेला आहे, आम्हाला कल्पना आहे, तेव्हा तुम्ही शरणागती पत्करा आणि आम्ही तुम्हाला एक सैनिक म्हणून आश्वासन देतो की आम्ही हत्या करणार नाही. आणि अशा प्रकारचं आश्वासन देऊनसुद्धा मेजर थापानी ते शरणागतीचा पर्याय पत्करला नाही, ते लढत राहिले. आणि शेवटी जेव्हा पाकिस्तानी सैन्याने त्या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळेला सर्व जे सैन्य होतं त्यांनी मारलं. केवळ मेजर थापा आणि त्यांचा जो कोणी सहकारी होता त्या एकाला त्यांनी जिवंत ठेवलं, कारण जो पाकिस्तानी सैन्याचा तो ब्रिटिश अधिकारी होता तो आणि मेजर थापा हे ट्रेनिंगच्या कारण शेवटी ते सैन्य कधीतरी एकत्र लढलेलं होतं आणि त्यांच्या ओळखीमुळे केवळ मेजर थापा हे त्या लढाईतले जिवंत राहिले. त्याच्यानंतर ते भारतामध्ये आले, त्यांना परमवीर चक्र मिळालं आणि जवळजवळ 1999पर्यंत हे ब्रिगेडियर थापा हे जिवंत होते आणि ते सर्व्हिसमध्ये होते. तर अशी ही लढाई त्याच्यामध्ये म्हणजे हे नेटवरती सर्व उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अंगावरती काटा आणणारी एक गोष्ट अशी लिहिलेली आहे की ज्या वेळेला असं लक्षात आलं की पाकिस्तानी सैन्य हे किल्ल्यामध्ये प्रवेश करेल त्यावेळेला अनेक महिलांनी बाजूने जी सिंधू नदी वाहत होती त्याच्यामध्ये आत्महत्या केली. त्यांनी असं लिहिलं की एक मुलगी तर वारंवार उडी मारायची आणि तिला पोहता येत असल्यामुळे ती किनाऱ्यावरती यायची आणि परत उडी मारायची. असं तिने 3 वेळा केलं आणि तेव्हा ती आत्महत्या करण्यामध्ये यशस्वी झाली. अशा प्रकारच्या ह्या युद्धाच्या गोष्टी सर्व त्या ठिकाणी होत होत्या. त्यामुळे खूप मी म्हटलं तसं चांगलं अशी ही युद्धकथा कदाचित नसेल, पण शौर्य त्याच्यामध्ये जे मेजर थापा आणि तिथल्या सर्व त्याच्या सहकारी सैनिकांचं आणि तिथल्या गावातल्या लोकांचं हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. आणि त्याच्यानंतर मात्र गिलगिट बाल्टिस्तान हा प्रदेश जो आपल्या हातातून गेला तो अजूनही आपल्या ताब्यामध्ये नाही. आजही तो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणूनच आहे. तर हे 1947चा सगळा सुमार आहे. 1948पर्यंत हे युद्ध चाललं. त्याच्यामध्येही अनेक चुका झाल्या. आपण युनोकडे गेलो. युनोनी युद्धबंदी 31 डिसेंबर 1948 रोजी लादली आणि प्लेबिसाईट घ्यायला सांगितलं, ज्याच्यामध्ये अटी अशा होत्या की जम्मू काश्मीर हा तर भारताचा भाग आहे. सामीलनाम्यावरती हरिसिंगांनी सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्य त्या ठिकाणी असणार. पाकिस्तानी सैन्य हे घुसखोर आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक त्यांच्या प्रदेशामध्ये परत गेले पाहिजेत. भारताने आपली सैन्यसंख्या कमी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे जे सार्वमत आहे ते घेण्यात यावं. अशा प्रकारच्या अटी युनायटेड नेशन्सनी टाकल्या, ज्या पूर्ण होणं कधीच शक्य नव्हतं. कारण पाकिस्तान्यांनी कधीही आपलं सैन्य परत घेतलं नाही. पाकिस्तानी सैन्य परत घेतलं नाही म्हटल्यावरती भारताने सैन्य कमी करण्याची काही शक्यताच नव्हती आणि त्यामुळे सार्वमत हा विषय कधीच पुढे गेला नाही.
1948ला जेव्हा युद्धबंदी झाली, सामीलनामा झालेला होता, पण शेख अब्दुल्लांचं स्वातंत्र्याचं वेळ अजून काही ओसरलेलं नव्हतं आणि अनेक आंदोलनं आणि ह्याच्यामधून 1952मध्ये दिल्ली करार झाला. कारण त्यांना भारतामध्ये सामील तर व्हायचं होतं, भारताचे डिफेन्स स्ट्रेंथ पण पाहिजे होती, पण आम्ही स्वतंत्र आहोत हेही राहिलं पाहिजे, ही त्यांची अट होती, जी कोणालाही मान्य करणं थोडंसं अवघड होतं. पण 1952मध्ये जो दिल्ली करार झाला आणि ज्याच्याविरुद्ध श्यामाप्रसाद मुखर्जींनी खूप मोठं आंदोलन छेडलं, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यूही झाला 1953मध्ये. त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा दो निशान, दो प्रधान, दो विधान हे आलं, की ज्याच्यामध्ये असं ठरलं की काश्मीरला काही स्वतंत्र अधिकार द्यावेत. त्याचे आत्ता म्हणजे जेव्हा हे करार झाला 1954मध्ये, नंतर पुढे 35A आलं, तर काश्मीरचा जो मुख्यमंत्री होता तो पंतप्रधान म्हणवायचा असं, त्याला प्राईम मिनिस्टर असं त्याला पद होतं, आणि जे राज्यपाल होते त्यांना सदरे रियासत असं नाव होतं. तर हे सगळं जे रचना आहे ती या दिल्ली करारामध्ये 1952मध्ये आली. अर्थात त्याच्या आधी जेव्हा 1950मध्ये आपलं संविधान बनलं, त्यावेळेला त्या संविधानामध्ये 370 या कलमाचा अंतर्भाव झालेला होता. याच्यामध्ये जे आपले संविधान समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं याविषयी काय मत आहे ते मी तुम्हाला मुद्दाम त्यांच्या शब्दामध्ये सांगू इच्छितो, की यू वॉन्ट इंडिया टू डिफेंड काश्मीर, गिव्ह देम इक्वल राईट ऑल ओव्हर इंडिया and deny Indians the same rights. I cannot be a party to such betrayal of national interests. हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. अशा प्रकारचं कलम हे आपल्या घटनेमध्ये असणं हे बिलकुल न्यायाला धरून नाही आहे, की भारतीयांनी तिथे रक्त सांडायचं. म्हणून मी तुम्हाला मेजर थापाची गोष्ट सांगितली, की अक्षरशः जीवावर उदार होऊन 6-6 महिने लोक लढले. जेव्हा 1947मध्ये भारतीय सैन्य उतरलं, तेव्हा श्रीनगरच्या विमानतळापर्यंत पाकिस्तानी सैन्य आलेलं होतं. जीवाची बाजी लावून त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना मागे रेटलं, आणि त्यांनी मात्र त्या ठिकाणी कायमता परदेशी राहायचं आणि डिफेन्स हा भारताने बघायचा, बाकी सगळे फायदे आम्ही घेणार. हे न्यायाला धरून नाही आहे, आणि त्यामुळे मी हे करू शकत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेहरूंनी मग केवळ बाबा ही टेम्पररी प्रोव्हिजन आहे, ते लोक घाबरलेत. त्यांना असं वाटतं की काश्मीरमध्ये लोक येऊन राहतील आणि मग आपले हक्क मारले जातील, तर त्यांची भीती बाजूला करण्यापुरतं एक टेम्पररी स्वरूपाचं असा हा प्रस्ताव आपण ठेवूया. ते स्वतःही त्या दिवशी पार्लमेंटमध्ये राहिले नाहीत, ते तेव्हा परदेशी होते. गोपालस्वामी अय्यंगार म्हणून जे ह्या समितीचे सदस्य होते, त्यांनी हे विधेयक मांडलं आणि 370 या कलमाचा अंतर्भाव हा आपल्या घटनेमध्ये झाला. 370 कलमामध्ये त्यांनी असं म्हटलं की जोपर्यंत जम्मू काश्मीरची विधानसभा संमत करणार नाही, तोपर्यंत भारतीय राज्यघटनेचं कुठचंही कलम हे जम्मू काश्मीर या राज्याला लागू होणार नाही. अर्थात मग त्याची संविधान समिती आणि हे सगळं होतं, आणि त्यांनी जोपर्यंत संमत करणार नाही तोपर्यंत कुठचेही कायदे जरी ते चांगले असतील तरीही ते जम्मू काश्मीर राज्याला लागू होणार नाहीत. आणि त्याच्यातून आपण सगळ्यांनी कायद्याचा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना माहिती आहे की सेक्शन 2मध्ये हा एक नक्की असणार की इट इज ॲप्लिकेबल ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर, सेक्शन 1मध्ये. तर ह्या सगळ्याची सुरुवात ही या ठिकाणाहून झाली. 1950मध्ये आपलं 370 हे कलम आलं. म्हणजे मी जस्ट तुम्हाला कुठचे कायदे लागू नव्हते, जे आत्ता जेव्हा 2019मध्ये 370 कलम रद्द झालं किंवा निष्प्रभ झालं असं आपण म्हणूया, त्याच्यानंतर लागू झाले. तुम्हाला जस्ट एक झलक सांगतो. आधारची जे
टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ फायनान्शियल अँड अदर सबसिडीज या आधार लिंक असाव्यात आणि बँक अकाउंटमध्ये डायरेक्टली जमा कराव्यात, हा कायदा होता, काश्मीरला लागू नाही. देन कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड्स राईट्स, आणि सर्वात महत्त्वाचं या चाइल्डच्या बरोबरीने जाणारा आणखीन एक कायदा जो त्याच्यामध्ये चाइल्ड कंपल्सरी एज्युकेशन, मी त्याचं पूर्ण नाव विसरलो, पण ज्याच्यामध्ये मुलांना शिक्षण हे कंपल्सरी आणि फ्री असावं, असा जो कायदा 2009मध्ये पास झाला, हा कायदा देखील काश्मीरमध्ये लागू नाही. आपल्या सगळ्यांना कदाचित आठवत असेल की जेव्हा आपण लहान होतो, तरुण होतो, अनेक ठिकाणी छोटी छोटी मुलं ही कामाला असायची, हॉटेलमध्ये वगैरे पर्टिक्युलरली. आज आपल्याला कुठेही मुलं दिसत नाहीत. 2009 नंतर तेव्हा कायदा आला, काही दिवसांनी त्याचं प्रभावी लागू केला, त्याच्यानंतर मुलं ही जवळजवळ कुठेही नाहीत अशी स्थिती आहे. कुठेही आता तुम्हाला मुलं काम करताना दिसणार नाहीत. मात्र हा जम्मू काश्मीरमध्ये हा कायदा नाही अजूनही. म्हणजे आत्ता परवा जुलै महिन्यात मी जेव्हा काश्मीरला गेलो होतो, आणि सहसा आम्हाला खरं तर हॉटेलमध्ये उतरायची वेळ येत नाही, पण त्यावेळेला मी अत्यंत ऑड वेळेला पोचलो होतो आणि त्यामुळे एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. आणि त्या ठिकाणी एक मुलगा, 8-10 वर्षाचा मुलगा असेल, एकदम स्मार्ट मुलगा होता, आशिक म्हणून त्याचं नाव, बंगालचा होता. तर माझ्याकडे एक कॅडबरीचा बार होता. मी त्याला म्हटलं, खाणार का कॅडबरी? मग तो एकदम मित्रच झाला. आणि मी म्हटलं, तसा एकदम स्मार्ट, आप कुछ भी हो मेरे को बोलो, इस होटल का मैनेजर, वेटर, अटेंडेंट सब कुछ मैं हूँ, आप मेरे को बोलो, मैं सब कुछ आपका कर दूंगा, असं त्यांनी मला अगदी आत्मप्रौढीने सांगितलं. आणि नंतर मी जेव्हा नाश्ता करायला खाली गेलो, तर तो हॉटेलचा मालक त्याला प्रचंड ओरडत होता, कारण त्यांनी काहीतरी वेफर्स म्हणा, बिस्किटं म्हणा, असं काहीतरी घेतलं होतं आणि ते त्याला सांगितलेलं नव्हतं. आणि माझ्यासमोरच तो सगळं ओरडत होता. आणि तो मुलगा एवढा कानकोंडा झाला की आत्ताच आपण ह्या माणसासमोर रुबाब करून आलो की मी ह्या हॉटेलचं सर्व काही आहे, आणि आता ह्या माणसासमोर मला हे सगळं ऐकवत आहेत. तर म्हणजे हे जे काय एक सेन्सिटिव्ह कायदे आहेत, जे खरोखर चांगले आहेत, आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन खरं तर आपल्याकडेही होत नव्हतं, आणि आता ते प्रभावीपणे व्हायला लागलं. दुर्दैवाने जम्मू काश्मीरमध्ये आजही ते लागू नाही आहे. प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट आहे, जम्मू काश्मीरमध्ये लागू नाही. असे अनेक कायदे जे 2019पर्यंत काश्मीरमध्ये लागू नव्हते, ते आता 5 ऑगस्ट 2019 नंतर ह्या कायद्यांचा लागू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. 370 हे कलमाची पुरेशी चर्चा आपण केली. 35A, मला वाटतं मी वेळ किती घेतला आहे मला काउंट नाही आहे. किती मिनटं आहेत आपल्याकडे? एक 10-15 मिनटं. 35A विषयी थोडीशी चर्चा करूया, कारण 1950 आणि 50मध्ये 370 हे कलम आलं, पण त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मेकॅनिझम कसं असेल याच्याविषयी संदिग्धता होती. कारण काश्मीरमध्ये जे लोक राहणार आणि लोकांना जे अधिकार आहेत ते फक्त काश्मीरींना मिळावेत, अशा प्रकारचं प्रावधान 370मध्ये नव्हतं. कायद्यांविषयी आलेले होते, पण परमनंट रेसिडेन्शिप ही जी संकल्पना आहे ती अजून यायची होती. त्याच्याकरता दिल्ली करार झाला 1952मध्ये, आणि 1954मध्ये 35A आला. म्हणजे जेव्हा हे 5 ऑगस्ट 2019ला झालं, आणि आमचे मनोजजी नशिराबादकर तिकडे होते, आणि त्याच्या आधी 3-4 दिवस ते आम्हाला सांगत होते की काहीतरी मोठं होणार, कारण लष्कराची डिप्लॉयमेंट तिकडे झालेली होती, अनेकांना हाऊस अरेस्ट केलेलं होतं, जे वैष्णोदेवी यात्रेला गेलेले होते त्या यात्रेकरूंना परत पाठवलेलं होतं, आणि त्यामुळे काहीतरी मोठं होणार याची चाहूल त्याला लागलेली होती. आणि तो आम्हाला सांगत होता की बहुतेक 35A रद्द होणार. 35A रद्द का होणार? तर 35A वॉज अ मियरली प्रेसिडेन्शियल ऑर्डर. 370 हे जरी म्हणजे नेहरूंनी त्याचं सगळं सेटिंग केलेलं असलं तरीही पार्लमेंटमध्ये येऊन पार्लमेंटमध्ये संमत झालेलं कलम होतं. 35A वॉज अ मियर प्रेसिडेन्शियल ऑर्डर, आणि त्याला
तसं बघितलं, कारण ती फक्त 6 महिने व्हॅलिड असते, त्याच्यानंतर त्याला काही कायदेशीर आधार पण नव्हता, पण तरीही 35A वॉज कंटिन्यूड फॉर सो मेनी इयर्स. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बहुतेक 35A रद्द करण्यावरती हे थांबणार. पण म्हणजे खरोखर हे धाडस मानायला पाहिजे. त्याच्या आधी आपणही अनेकदा व्हिडिओ क्लिप बघितलेली असेल, फारुख अब्दुल्ला असतील, आपली सईद असेल, या सगळे खूप अभिमानाने सांगायचे 370 आणि 35A कोणाच्या बापाला शक्य नाही ते हटवणं, ते कायम राहणार इकडे. आणि 5 ऑगस्ट 2019 हा दिवस उजाडला आणि 35A बरोबर 370 हे सुद्धा निष्प्रभ झालं. त्याच्या आधी 35A बद्दल थोडंसं सांगतो की हा जो परमनंट रेसिडेंटचा कन्सेप्ट आहे तो 35A मध्ये आला. त्यांनी असं म्हटलं की जे काश्मीरमध्ये ज्यांची इमूवेबल प्रॉपर्टी आहे, जे काश्मीरमध्ये जन्मलेले आहेत, असेच लोक हे फक्त काश्मीरचे परमनंट रेसिडेंट असतील. बाहेरून येणारे कितीही वर्ष जरी राहिले तरीही ते काश्मीरचे रहिवासी कधीही होऊ शकणार नाहीत. आणि जर का ते काश्मीरचे रहिवासी होऊ शकले नाहीत, परमनंट रेसिडेंट होऊ शकले नाहीत, तर त्यांना इथे इमूवेबल प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार नाही. त्यांना कुठच्याही सरकारी नोकरीमध्ये कधीही अर्ज करता येणार नाही, सरकारी नोकरीमध्ये ते जाऊ शकत नाहीत. सरकारी मदत ज्यांना मिळते अशा शैक्षणिक संस्थेमध्ये ते कुठच्याही प्रकारचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे ह्याचे किती दुष्परिणाम त्या ठिकाणी, म्हणजे मी म्हणतो की हे कायदेशीर सगळ्या गोष्टी सोडून द्या, न्याय ह्या तत्वावरती सुद्धा ह्या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत. जरी ते बेकायदेशीरपणे केलेलं असलं, बेकायदेशीरपणे केलेलं नाही, पण जरी ते बेकायदेशीरपणे केलेलं असलं तरीही ते समर्थनीय आहे, कारण त्याचे जे दुरुपयोग जम्मू काश्मीरमध्ये झालेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये स्वतंत्र झाला, जम्मू काश्मीर भारतामध्ये आला, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सफाई कामगारांची चणचण होती. आणि अक्षरशः पंजाबमधून लोक मागवून त्यांनी श्रीनगर आणि जम्मू या शहरांमध्ये घेऊन गेले. आज त्यांच्या वस्त्या आहेत, 50-50 हजाराची लोकसंख्या आहे, पण ते जम्मू काश्मीरचे नागरिक नाहीत. त्यांची आता कितवी 6वी-7वी पिढी असेल, उच्च शिक्षित झालेले आहेत, मेडिकल डिग्रीज घेतलेले आहेत, पण सरकारी दवाखान्यांमध्ये नोकरी करू शकत नाहीत. किंवा सरकारी जर का हॉस्पिटल्स असतील तर त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ते घेऊ शकत नाहीत. कारण का, तर ते जम्मू काश्मीरचे रहिवासी नाहीत. एवढंच नाही तर म्हणजे इथे सेंट झेवियर कॉलेजच्या उपप्राचार्य आहेत, त्यांनी त्याच्यावरती शोधनिबंध तयार केलेला आहे. मी मगाशी ज्या वर्गाचा उल्लेख केला त्या वर्गामध्ये त्यांनी ती फिल्म दाखवली की त्यांची घरं जी आहेत ती 70 वर्षापूर्वी त्यांनी जी बांधलेली होती त्याच्यामध्ये ते कुठच्याही प्रकारचे बदल करू शकत नाही, कारण ते डोमिसाईल नाहीत जम्मू काश्मीरमध्ये. त्याच घरामध्ये तशाच अवस्थेमध्ये आज देखील त्यांना राहावं लागतं आहे. ही या परमनंट रेसिडेंटची जी ग्राउंडवरती जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते हे आहे. आणि केवळ ह्या कारणाकरता ते जाणं योग्य आहे, ते कायदेशीर आहे की नाही हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 5 ऑगस्ट 2019 रोजी हे दोन्ही कलम 35A हे तर मी म्हटलं तसं पार्लमेंट पुढे आलेलंच नव्हतं, त्यामुळे ते जाणं ह्याच्यात काहीच आश्चर्य नव्हतं. पण 370 कलम निष्प्रभ केलं. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की जम्मू काश्मीरचा जो मुख्यमंत्री आहे त्याला पंतप्रधान म्हणायचं आणि जो राज्यपाल आहे त्याला सदरे रियासत म्हणायचं, याचा अंतर्भाव 370मध्ये होता. आणि जेव्हा असं लक्षात आलं की हे बरोबर होत नाही आहे पंतप्रधान म्हणून उल्लेख, त्यावेळेला ह्या 370 कलमामध्ये बदल केले. त्यावेळेलाही असेंब्ली अस्तित्वात नव्हती आणि राज्यपालांच्या संमतीने ते बदल केले. हेच लॉजिक त्यांनी पुढे वापरलं की जर का पूर्वी 370 या कलमामध्ये बदल झालेले आहेत, जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली नाही आहे तेव्हा राज्यपालांच्या संमतीने ते झालेले आहेत, राज्यपाल इज द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम, तर आताही आम्ही तेच करतो आहे. त्यांनी फक्त 370मध्ये एक आणखीन कलम ॲड केलं की वर दिलेली सगळी कलमं ही निष्प्रभ राहतील. आणि अशा प्रकारे 370 हे कलम आपल्या राज्यघटनेमध्ये आहे, ते खोडून नाही टाकलेलं, पण त्याच्यामध्ये असं एक कलम टाकलं की ज्याच्यामुळे आधीच्या सगळ्या कलमांचा प्रभाव हा नाहीसा झाला. आणि त्यामुळे इट इज ॲज गुड ॲज एक्स्टिंक्ट असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने हे 370 कलम याचा प्रभाव जम्मू काश्मीर राज्यावरचा संपलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल.
तर 370 आणि 35A हे मी म्हटलं तसं इतिहास आहे. आता तो फार उगाळायचं कारण नाही. आणखीनही कोणी सत्तेवरती आले तर त्यांनाही ते परत आणणं हे आता अशक्य आहे. आणि त्याच्यामुळे परत कधीही जम्मू काश्मीर हे राज्य त्याकडे जाईल असं वाटत नाही. डोमिसाईल सर्टिफिकेट खूप मोठ्या प्रमाणात आता राज्य सरकारने द्यायला सुरुवात केली आहे. माझ्या मते तो आकडा काही लाखांच्या घरात आहे की ज्यांना आता ती सिम्प्लिफाईड कंडिशन अशी आहे की 15 वर्ष जो जम्मू काश्मीरचा रहिवासी आहे अशा कोणत्याही नागरिकाला डोमिसाईल सर्टिफिकेट मिळेल. म्हणजे हे आपल्याला नवीन नाही, आपल्याकडे आहेतच असे की जे 15 वर्ष इथे राहिले आणि डोमिसाईल झाले. पण जम्मू काश्मीर राज्यामध्ये मात्र त्याच्यात प्रचंड गदारोळ चालू आहे की हे काय, म्हणजे बाहेरचे लोक येणार, आम्हाला असं करणार तसं करणार, जे काय त्यांचं स्टोरी आहे ती सगळी चालू आहे. पण त्या डोमिसाईलचं वाटप हे मोठ्या प्रमाणावरती चालू झालेलं आहे. अनेक लोक ही आता जम्मू काश्मीरमध्ये प्रॉपर्टी घेऊ शकतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्याला माहिती असेल कदाचित की 6च महिन्यापूर्वी अनेक बिल्डर ज्याच्यामध्ये हिरानंदानी असतील, रुनवाल असतील, हे यांचं एकत्रित असं एक एक्झिबिशन श्रीनगरमध्ये झालं आणि अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेले आहेत. मग ती हॉटेल्स असतील, अन्य काही हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस असतील, अशा प्रकारचे कॉम्प्लेक्सेस बांधतील अशी शक्यता आहे कदाचित की बाबा पंडितांना अशा प्रकारच्या एखाद्या सुरक्षित कॉम्प्लेक्समध्ये नेलं तर कदाचित ते तिकडे राहायलाही तयार होतील. तर अशा प्रकारातून हळूहळू जे काश्मीरचं काय म्हणता येईल की एकत्रीकरण, कारण इंटिग्रेशन हा जम्मू काश्मीरमध्ये मोठा विषय आहे. आमचं जम्मू काश्मीर राज्य हे काम करायला घ्यायचा हेतूच हा आहे. गरज सर्व ठिकाणी आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या शेजारीसुद्धा आहे, पण इंटिग्रेशन हा विषय जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि ते खूप मोठं आव्हान आहे. आणि ते आव्हान हम चॅरिटेबल ट्रस्टची शक्ती खूप मोठी आहे अशातला भाग नाही, पण जी काय शक्ती आहे ती ह्या कामाकरता लावावी असं आम्हाला मनापासून वाटलं. आणि त्यामुळे आम्ही जम्मू काश्मीर या राज्याची निवड केली की आपल्याला जे काय आपलं भविष्यातलं काम आहे ते या राज्यामध्ये करायचं आहे. मगाशी देशपांडेजींनी अनेकविध उपक्रम तिकडे जे चालतात ते सांगितले. जम्मू भागामध्ये ते चालतात, श्रीनगर भागामध्येही ते चालतील. आत्ता 21 सप्टेंबरला मी जाणार आहे. त्या तिकडे काश्यप यात्रा अशी होत असते. ही काश्यप यात्रा म्हणजे काश्मीरमधले जेवढे 10 जिल्हे आहेत त्या सर्व 10 जिल्ह्यांच्या ठिकाणी कमीत कमी एक, काही ठिकाणी जिल्ह्यात 2 किंवा 3, जिथे डॉक्टर्सची जशी उपलब्धता आहे त्याप्रमाणे डॉक्टर्स आणि व्हॉलंटियर्स, तर असे मेडिकल कॅम्प हे अक्रॉस काश्मीर खोरं सर्व ठिकाणी घेतले जातात. 21 सप्टेंबर म्हणजे 21 सप्टेंबरला त्याचं उद्घाटन आहे. 22, 23, 24, 25 असे 4 दिवस ते मेडिकल कॅम्प असतात. राहण्याची सोय ही तिथले लोक करतात, त्यांच्या घरी करतात. त्यांच्या घरीच आपल्याला राहायचं असतं, जेवायचं असतं, खायचं असतं आणि 4 दिवस जे काय पडेल ते काम करायचं, अशा स्वरूपाची ही काश्यप यात्रा आहे. ह्याच्याकरता भरपूर लोकांनी यावं, त्या ठिकाणी काम करावं. एक गोष्ट सांगायचा मोह मला आवरत नाही आहे. नाव ऐकल्यावर तुम्ही कदाचित हो म्हणाल की जेव्हा मागच्या एका बैठकीमध्ये परिचय झाला तेव्हा काही संघशिक्षा वर्गातले कार्यकर्ते पण इथे मला भेटले होते. या संघशिक्षा वर्गाचीच एक कथा मला तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा मी द्वितीय वर्षाला गेलो, 40 गावाला तो संघशिक्षा वर्ग होता आणि त्याच्यामध्ये अशी पद्धत असते की जवळपास राहणारे जे अधिकारी आहेत वेगवेगळे ते त्या ठिकाणी बौद्धिक वर्ग द्यायला येत असतात. आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना असेल की प्रमोदजी महाजन आहेत, आंबेजोगाई त्यांचं गाव आहे, तिकडून जवळच ते राहत होते. 1985 सालची मी गोष्ट सांगतो आहे. आणि त्या संघशिक्षा वर्गामध्ये प्रमोदजी महाजन हे आम्हाला बौद्धिक घेण्याकरता म्हणून आले दुपारच्या सत्रामध्ये. आणि अतिशय इंटरेस्टिंग विषय त्यांना दिला होता. त्याही वेळेला अर्थात ते भाजपमध्ये खूप ॲक्टिव्ह काम करत होते. तर त्यांना विषय असा दिला की समाजकारणासाठी सत्ता आवश्यक नाही. म्हणजे ते राजकारणात होते, सत्तेकरताच काम, कुठच्याही राजकारणी पक्षाचं ते काम आहे, ते करत होते. पण विषय मात्र त्यांनी असा मांडायचा होता की समाजकारणासाठी सत्ता आवश्यक नाही.
त्यांच्या तोंडून त्यांनी याच्या प्रित्यर्थ सांगितलेली एक गोष्ट माझ्या अजूनही लक्षात आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये आपणही कदाचित वाचली असेल, ऐकली असेल, पण त्यांचे ते शब्द, एक वाक्य मला अजूनही लक्षात आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की एक राजा होता आणि तो शिकारीला गेला. शिकारीला जात असताना त्या हरणाच्या पाठीमागे जात जात तो खूप पुढे निघून गेला. त्याच्याबरोबरचं सैन्य वगैरे सगळं पाठीमागे पडलं. तो एकटाच त्याच्या पाठीमागे जात होता. शेवटी त्याच्या असं लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली आहे, आपण चुकलो आहे या जंगलामध्ये. आणि तो असा भटकत भटकत निघाला. त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक आजी राहत होत्या. तो त्या घरामध्ये शिरला आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी खूप थकलो आहे, तहानलो आहे आणि विश्रांतीची आवश्यकता आहे, मी थोडा वेळ इथे थांबू का? आजीने त्याला सांगितलं की ठीक आहे. त्याने पाणी दिलं, फळं दिली, विश्रांती घ्यायला जागा दिली. थोड्या वेळाने सैनिक शोधत शोधत आले आणि त्या म्हातारीला कळलं की बाबा प्रत्यक्ष राजाच हा आहे. आणि राजा म्हणाला की मी खूप संतुष्ट आहे की मला ज्या वेळेला खूप आवश्यकता होती त्यावेळेला तू मला हे सगळं फळं आणि पाणी वगैरे हे सगळं दिलंस. तू माग, काय वाटेल ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. मी राजा आहे या राज्याचा, तू काय मागशील ते मी देऊ शकतो. आणि मी सांगितलं तसं त्याचे शब्द मी वेगवेगळे ऐकले, पण प्रमोदजींचे शब्द हे होते की ती आजी त्या राजाला असं म्हणाल्या की तकदीर से पहले और मुकद्दर से ज़्यादा कुछ दे सकता है तो दे. माझ्या नशिबामध्ये जे लिहिलं आहे ते आणि ज्या वेळेला मला मिळायचं आहे ते, याच्यापेक्षा तू मला काही जास्त देणार आहेस का? एक प्रकारे ह्या एका वाक्यामध्ये त्यांनी राजसत्तेची मर्यादा दाखवून दिली. की असं आपल्याला वाटतं की खूप काही हे करतो आपण, ते करतो आपण, पण ते करता करविता कोणीतरी आहे आणि त्याच्या सूचनेनुसार आपण काम करतो आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे जे आहे ते होतं आहे. या भाव मनामध्ये ठेवून आपण या सर्व कामाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मलाही ह्या कामामध्ये ते वाटतं की राजसत्तेने त्यांचं काम केलं आहे. 35 आहे, 370 हटवलं आहे, अनेक राजकारणी सुविधा दिलेल्या आहेत, पण इंटिग्रेशनचं काम हे सामान्य माणसालाच करायला लागेल. ते आपल्याला करायला लागेल आणि त्याच्याकरता आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी वेळ खर्च करून जायला लागेल. मी म्हटलं तसं की ह्याच्यामध्ये आपण ट्रस्टचा कुठचाही पैसा वापरत नाही. जो काय प्रवास खर्च आहे तो आपण आपल्या खिशातून करायचा असतो. जायचं यायचं, त्या तिकडे राहण्याचा, जेवणाचा हा देखील खर्च कोणाच्या तरी घरी होतो. आपण हॉटेलमध्ये तो करत नाही. तर मला असं वाटतं की मी पुरेसा वेळ घेतलेला आहे. आपल्यापैकी काही जणं काश्यप यात्रेमध्ये देखील सामील होतील अशी मला आशा आहे. आणि जशी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी माझ्याकडे संपर्क साधा. आपण सर्व शांतपणे माझं ऐकून घेतलं. थोडंसं लांबलेलं भाषण, परवानगी दिलीत वेळ एक्सटेंड करून, याबद्दल मनापासून सगळ्यांना धन्यवाद.